नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधुभगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 8 मे 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 536. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे. आपल्याला आठवत असेल की कर्मचारी व अधिकारी मित्र या चॅनलवर जसं शासकीय कर्मचाऱ्यांसाठी व्हिडिओ केले जातात तसे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी देखील व्हिडिओ तयार केला जातो. उदाहरणार्थ महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 या नियमांचं स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ क्रमांक 76 केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 आहेत, परंतु जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकरता स्वतंत्र शिस्त व अपील नियम केलेले आहेत. आणि ते जे नियम आहेत ते आहेत महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964. म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979चे आहेत, पण जिल्हा परिषदेचे जे आहेत ते 1964मध्ये नियम केलेले आहेत. आणि त्याप्रमाणे हे जे नियम आहेत हे व्हिडिओ क्रमांक 76 बरोबर अपलोड केले, तिथे देखील आपल्याला पाहायला मिळतील. पण आज मुद्दामून हा व्हिडिओ मी का करतो आहे की जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शिक्षा देताना जिल्हा परिषद शिस्त व अपील नियम 1964च्या तरतुदीप्रमाणे शिक्षा दिली पाहिजे. आता या नियमामध्ये नियम 4मध्ये शिक्षा दिलेली आहेत. त्यातली एक शिक्षा आहे की वेतनवाढी थोपवून धरणे. पण आता ही वेतनवाढ थोपवून धरायची असेल तर ही वेतनवाढ कायमस्वरूपी किंवा पुढच्या वेतनवाढीवर परिणामकारणे जर वेतनवाढ रोखून ठेवायची असेल तर त्यांना जबर किंवा मोठ्या शिक्षेची कार्यपद्धती अवलंबणं आवश्यक आहे. म्हणजे जरी ही नियमामध्ये दाखवली ही किरकोळ शिक्षा आहे, पण किरकोळ शिक्षा काय दाखवली आहे? वेतनवाढी रोखणे. पण जेव्हा तुम्ही वेतनवाढ रोखता आणि त्याचे परिणाम पुढील वेतनवाढीवर होणार आहेत, म्हणजेच काय कायमस्वरूपी तुम्ही वेतनवाढ ती रोखणार आहात, तेव्हा अशी शिक्षा देताना किरकोळ शिक्षा देण्याची कार्यपद्धतीचा अवलंब न करता जबर किंवा मोठ्या शिक्षाची कार्यपद्धतीचा अवलंब करणं आवश्यक आहे. असे अनेक ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत अनेक प्रकरणात. पण दुर्दैवाने अजून देखील काही जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये अजूनही असं आढळून येतं की कर्मचाऱ्याला दिली जाते वेतनवाढी थोपवून धरण्याची शिक्षा, आणि नुसतीच नाही तर पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी अशी वेतनवाढ रोखली जाते. आणि ही शिक्षा देताना जबर शिक्षा म्हणजे मोठ्या शिक्षेची कार्यपद्धती जी आहे ती जी नियम 6मध्ये दिली आहे त्याचा अवलंब न करता ही शिक्षा दिली जाते. आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने अनेक प्रकरणामध्ये निर्णय दिलेले. पण आजच्या व्हिडिओसोबत मी मायावती विश्वनाथ नाले विरुद्ध अतिरिक्त विभागीय आयुक्त औरंगाबाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बीड या प्रकरणात जो उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे 23 ऑगस्ट 2023ला, तर हा जो निर्णय आहे तो मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे. या निर्णयामध्ये उच्च न्यायालयाने एक जुना निर्णय जो राजेश साहेबराव राखोडे या प्रकरणात दिला आहे 9 जुलै 2019ला, हा शासन निर्णय देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक आजच्या व्हिडिओसोबत दिली आहे. हा व्हिडिओ करण्याचं एकमेव कारण की सर्वच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या हाताखालच्या सर्वच अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा तुम्ही कर्मचाऱ्याला पुढील वेतनवाढवर परिणाम करणारी जेव्हा वेतनवाढ रोखत असाल ती वेतनवाढ त्यावेळेस त्या नियम 6मध्ये दिलेली जबर शिक्षेची कार्यपद्धती अवलंबूनच ती शिक्षा द्या. किरकोळ शिक्षेची कार्यपद्धती म्हणून तशी शिक्षा दिली तर ती शिक्षा उच्च न्यायालयाकडून निश्चित रद्द केली जाईल. तेव्हा मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे या व्हिडिओ करण्याच्या मागचा हाच उद्देश आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या व्हिडिओसोबत दिलेले दोन्ही न्याय निर्णय पाहावेत आणि त्या दृष्टीने पुढे कधीही भविष्यात कर्मचाऱ्याला जेव्हा वेतनवाढी रोखण्याची कायमस्वरूपी वेतनवाढ रोखण्याची किंवा पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी शिक्षा द्यायची असेल तर मोठ्या किंवा जबर शिक्षेची कार्यपद्धती जी नियम 6मध्ये दिलेली आहे त्याचा अवलंबन करूनच शिक्षा द्यावा असं आपल्या सर्वांना अधिकाऱ्या मंडळींना सांगणार आहे. मित्रांनो, अधिक काही सांगायला नको, त्यामुळे आजचा हा छोटा व्हिडिओ
आता येथेच थांबवतो. सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा आणि जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी जरूर सबस्क्राईब करावं. आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत लवकरच. तोपर्यंत नमस्कार.